कशाला तुला ताट? अगं आपण एकच ताट घेऊ ना. अगं आपण दोघं एकच ताट घेऊ. का पण नको माझे पे खायचे ते बघ. काकडी आली ते बोलले काकडी कांदा कापा पडलाय कधी का. गुरुकृपाला नाश्ता करायला थांबलो होतो पण जवळजवळ जेवणच केलेले आता आम्ही. त्याच्यामुळं आता पार संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही. आता आम्ही निघालोय जातेगावला. काय करते? हे काय तुला पण घेतलं ब्लॉग मध्ये बस. आपण ती काय येऊ ब्लॉग मध्ये. हां आता आपण पोचलोय जातेगावच्या भैरवनाथाला, काळ भैरवनाथाला. आणि इथं कोणीच नाही, सगळं शांतता आहे, एकदम शांतता, निवांत शांतता. चांगलं दर्शन होणार आहे. चला पटापटा चला. हॅलो हॅलो हॅलो, हे बिस्किट आहे का? चला 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 चला. आता जाऊन मंदिरात दर्शन वगैरे घेऊया, शांत आणि निवांत. हो पिंपळाचं झाड आहे, मस्त वाटेल. ए माझा रुमाल पडला माऊ. स्वयंभू श्री क्षेत्रपाळ काळ भैरवनाथ देवस्थान. त्रिशूळ बघ काय भारी. संचित दगड उचलायचा प्रयत्न करत असताना उचललेला आहे पण तो नको नको. अरे हे होईल, जेवलं एकतर. संचित शेट आतमध्ये गेलेले. गुंजाळ दृष्टी काढा देवाच्या. दृष्टी कशी काढायची? भाकरीच तुकडा घ्यायचं, पाणी घ्यायचं, मग तरी भरायची. दृष्टी काढायची. दृष्टी काढून मग तरी बरा. लहान बाळ दृष्टी काढतो अशी आपण. बाकी पाणी घ्यायचं. हा उठून मग घालते तरी बरा. निवांत आणि शांत असं दर्शन झालेलं आहे. आणि थोड्याच वेळ इथं थांबून त्याच्यानंतर आम्ही जुन्नरकडे निघणार आहे, घरी परत जाणार आहे. हे छोटे छोटे लोक इकडे खेळत आहेत, एन्जॉय करतात. तसं इथं सुधारणा भरपूर काय झालेली आहे, भरपूर सुधारणा झाली. 24 तास थंड पाणी जातेगावच्या काळ भैरवनाथाला. आणि बसायची वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं यांनी भरपूर इथं ह्या रोडला अख्खी झाडं लावलेली आहेत. पूर्ण सगळीकडं यांनी झाडं लावली, सगळीकडं. हे खूप भारी वाटलं बघा. इकडं पण सगळी झाडं लावलेली आहेत, इकडं
झाडांशिवाय मजा नाही मित्रांनो. झाडं लावा, खरंच झाडं लावा. ह्या उन्हाळ्यात तर 100% कळाले की झाडं किती महत्त्वाची, खूप महत्त्वाची झाडं आहेत. झाडं हा विषय असा आहे ना की नॅचरल AC झाडाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. कुठून आवाज आला आहे मला? मॅडम इथं काय करताय तुम्ही? बसलायत झाडाच्या सावलीत. तेच झाडाच्या सावलीत. कसं वाटलं तुला इकडं कवट्याची या मैलान जाते गावला येऊन? खूप मस्त वाटलं. वर्षांनी आम्ही खरं तर देवाला नेहमी येतो. मस्त वाटलं. एवढा आवाज बोलून बोलायची गरज. मला गोड गोडच करायचं. लय बोजा नका देऊ. अरे ए वा उतर. अरे नट बोलत बघा वरती. एन्जॉयमेंट चाललेली इथं. सई बघा. अरे 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 चाई कशी करते आता. दीदी पण चालली वरती. सुरू सर. दादा ते लोखंडाचे. हा तू बस आता. तिला बोलो दाखवते इकडे. येऊ का? हा ये चल इकडं. आता आपण दर्शन घेऊन जुन्नरला निघालेलो आहे. हो मोर दिसलेला गाडीच्या वरून. गाडी तिकडून येताना नाही का? कुठे मूर्ती? केवढी मोठी आहे ना. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. सनसेट बघ किती भारी आहे. काय घेणार तू काय घेणार? अय काय घेणार तू? अरे ते पडले खाली. झोप्यात साऊ काय घ्यायचं तुला? नको. आता आम्ही पोहोचलोय नारायणगावमधील फेमस हॉटेल परिवार. इथं आता चहा पाणी घेतलंय आणि यांची आता भाजी घ्यायची तयारी. भाजी घ्यायला गेली ती. हॉटेल परिवार.
आकाशात कलर एक उतरलेला आहे मस्तपैकी. आणि मित्रांनो आत्ताच आम्ही घरी पोहोचलो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून माझे व्ह्यूज वाढतील. आणि चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्रायबर वाढवायला मदत करा. धन्यवाद.